नवे नवे निवडून आलेले आमदार अक्षय कडिले यांनी राजकारणामध्ये टिकाव धरायचा होता। मतदारसंघातील लोकांना एकरूप करायचं होतं आणि मग पुढे एक दोन टर्म झाल्यानंतर त्यांना हिंदुत्ववादी व्हायचंय की मुस्लिमवादी व्हायचंय हे ठरवायचं होतं असं म्हणणारा एक ग्रुप ऍक्टिव्ह आहे। मात्र अक्षय कडिलेंनी भविष्यात काय घडेल, आपण पुन्हा निवडून येऊ की नाही, आताच आपल्या वडिलांना जाऊन 4-5 महिने उलटलेत, आपण पोटनिवडणुकीतून निवडून आलेलो आहोत, आपल्याला पुढचं राजकारण सेट करायचंय, या उद्देशानं किमान पुढची निवडणूक लागेपर्यंत शांत बसायला हवं होतं असा म्हणणारा एक गट सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालाय। अक्षय कडिलेंनी त्यांचं पुढचं अख्खं राजकारण धोक्यात घालून प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन नेमकं काय मिळवलं, हा प्रश्न तुम्हाला पडला नाही का? शिवाजीराव कडिले यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली होती मान्य, मात्र ते मुरलेले मुरब्बी राजकारणी होते। अक्षय कडिलेंनी थोडाफार अंदाज घेऊन आपली भूमिका दाखवायला हवी होती आणि त्यांचं राजकारण सेट करायला हवं होतं। मात्र असं न करता अक्षय कडिलेंनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका ही घेतली, ही त्यांना येणाऱ्या राजकारणामध्ये महागात पडेल। लोक त्यांना मतांच्या स्वरूपात स्वीकारतील की एका हिंदुत्ववादी नेत्याने एक हिंदुत्ववादी भूमिका घेतली म्हणून नाकारतील, या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे। अक्षय कडिलेंनी ते वादग्रस्त विधान करून त्यांचं राजकारण पुढचं थोपवलंय की खऱ्या अर्थानं राजकारणाचा श्रीगणेशा केलाय, यावर बोलणं गरजेचं आहे। कारण नगर पाथर्डी मतदारसंघ असो किंवा अहिल्यानगर शहर असो, इथलं अक्षय कडिलेंबाबत मत वेगळं आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाहेरून लोकांनी जो अक्षय कडिलेंचा व्हिडिओ बघितलाय त्या लोकांचं मत वेगळं आहे। त्यामुळे या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे। मांडलेल्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात, असहमत आहात, एक कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। मात्र अक्षय कडिलेंनी त्या दिवशी नेमकं काय केलं? धीरज परदेशीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी राजकारण केलं की जी एक हिंदुत्ववादी नेत्याला ठाम भूमिका घ्यायला हवी होती ती भूमिका घेतली, यावरही बोलणं गरजेचं आहे। नेहमी ज्यावेळी हिंदू विरुद्ध मुस्लिम हा वाद होतो त्यावेळी असं म्हटलं जातं की मुस्लिम लोक एकी दाखवतात, ते त्यांची कट्टरता दाखवतात, एकमेकांच्या विरोधात बोलत नाही, आपलं जरी चुकीचं असलं तरी त्यावर पांघरून घालतात, असे वारंवार आरोप झाले। मुकुंदनगर मधील कब्रस्तानमध्ये ज्यावेळी धीरज परदेशीची हत्या झाली किंवा इन शॉर्ट मध्ये त्यांना मारलं जात होतं त्यावेळी आजूबाजूला बघणारे लोक नव्हती का? आणि जर ती लोक होती तर मग धीरज परदेशीला वाचवण्याचा प्रयत्न कुणी केला? ज्या ज्या लोकांनी ही हत्या होताना किंवा मारहाण होताना पाहिलंय त्यातील किती लोक पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली की त्यांनी त्यांच्यातली एकी दाखवली? आणि ज्यावेळी धीरज परदेशींचा मृत्यू झालाय, त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं, त्यावेळी जेव्हा 10 ते 12 हजार हिंदू लोक रस्त्यावर उतरली, त्यानंतर जी भाषणं झाली त्या भाषणांमधून राग, मुंडके छाटण्याची भाषा आणि बरंच काही ते घडलं, ते योग्य की अयोग्य यावर बोलणंही गरजेचं होतं। आणि त्यावेळी त्या परिस्थितीला अनुरूप अक्षय कडिलेंनी जी भूमिका घेतली ती एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला साजेशी होती की नव्हती, हा एक मुद्दा, आणि एक हिंदुत्ववादी भूमिका म्हणून अक्षय कडिलेंनी घेतलेली भूमिका योग्य होती की नव्हती, हा दुसरा मुद्दा, त्यावर आज आपण बोलणार आहोत। आमदार अक्षय कडिले यांनी धीरज परदेशी या हिंदुत्ववादी तरुणाच्या हत्येनंतर केलेल्या जाहीर भाषणानं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। त्यांच्या या भाषणामध्ये हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, धार्मिक भावना भडकतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य असल्याचं सांगत सर्व पक्षीय आणि सर्वस्तरीय कडक शब्दात टीका केली जाते। विरोधी पक्षांनी याबाबत तीव्र आक्षेप घेतला असून अक्षय कडिले यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याची भाषा होऊ लागली आहे। लोकप्रतिनिधीने असं बेजबाबदार वक्तव्य करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाहीच असा सूर आवळला जातोय। परंतु या संपूर्ण वादाचे एक अत्यंत महत्त्वाची बाजू म्हणजे एकीकडे राज्यभरातून अक्षय कडिले यांच्यावर टीकेची झोड उठत असताना दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघात किंबहुना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी तरुणांचा मात्र त्यांना चांगला पाठिंबा मिळताना दिसला। सोशल मीडियात अक्षय कडिले यांची भूमिका योग्य असल्याच्या पोस्ट टाकल्या जात आहेत, कमेंट्स केल्या जात आहेत। काही जण कडिले यांची भावना योग्य असून केवळ ती व्यक्त करण्याची पद्धत चुकली असं म्हणून त्यांची पाठराखण केली जाते, तर काहींच्या मते ज्यांना ज्या भाषेत समजतं अक्षय कडिले यांनी त्याच भाषेत समजावलं तर चुकलं कुठं, असाही प्रश्न विचारला जातोय। कडिले यांना स्वतःच्या मतदारसंघात मिळत असलेला पाठिंबा बघता तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये किती आक्रोश आहे याची कल्पना येऊ शकते। अवघ्या 22 वर्षांचा
धीरज परदेशी तरुण पोल दुरुस्ती करायला घरातून बाहेर पडतो. अचानक त्याच्यावर मुस्लिम टोळक्यांकडून नियोजनबद्ध हल्ला होतो आणि अवघ्या 2 दिवसात त्याचा मृत्यू होतो. कारण काय सांगितलं जातं तर कपाळाला भगवा टिळा आणि पोलिसांकडून सांगितलं जातं वैयक्तिक जुनी भांडणं. धीरजचा मृत्यू मागे सांगण्यात आलेलं हे कारण कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात नेण्याला पुरेसं आहे. असंच काहीसं अक्षय कडिलेंच्या बाबतीत झाल्याचं बोललं जातं. जुने भांडणं का असताना मात्र मारायचा अधिकार होता का हा प्रश्न. अक्षय कडिले यांनी धीरज परदेशी या तरुणाच्या हत्येनंतर जे वक्तव्य केलं ते कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत नक्कीच आक्षेपार्ह मानलं जात आहे. लोकशाहीत कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सामाजिक सलोखा बिघडेल अशा शब्दांची अपेक्षा केली जात नाही. भाषणातील काही शब्द चिथावणीखोर होते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती धोक्यात येऊ शकत होती. या आरोपांमध्ये सुद्धा तथ्य नाकारता येत नाही. मतदारसंघाबाहेरून होणाऱ्या या टीकेचा स्थानिक राजकारणावर आणि जनमानसांवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही. उलट या टीकेमुळे कडिले यांच्या भोवती एक हिंदुत्ववादी हिंदू रक्षक अशी प्रतिमा निर्माण होण्यास मदत झाली आहे. बाहेरील जगासाठी जी भाषा चुकलेली आहे तीच भाषा मतदारसंघातील एका मोठ्या गटासाठी धाडसी आणि रोखठोक वाटते. कारण नवे नवे असणारे अक्षय कडिले त्यांच्या राजकारणाचा पुढचा विचार न करता त्यांनी ते स्टेटमेंट दिलं. त्या गटाकडून कडिलेंचं जोरदार समर्थन होतंय आणि यासाठी कारणीभूत ठरते ती धीरज परदेशी हत्याकांडाची पार्श्वभूमी. जेव्हा एखाद्या तरुणाची अशा कारणांमुळे निर्गुण हत्या होते तेव्हा स्थानिक पातळीवर लोकांमध्ये भीती, संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशा संवेदनशील वेळी जनतेला एका अशा खंबीर पाठिंब्याची गरज असते जो त्यांच्या संतापाला वाचा फोडू शकेल. मतदारसंघातील नागरिकांचा युक्तिवाद असा आहे की गुन्हेगारांना जात किंवा धर्म नसतो हे तत्व म्हणून ठीक आहे, पण जेव्हा पीडित आणि आरोपी 2 वेगवेगळ्या धार्मिक समूहांचे असतात तेव्हा बहुसंख्याक समाजात एक सुप्त अस्वस्थता असतेच. कडिले यांनी याच अस्वस्थतेला बोट किंवा हात घातला. त्यांनी वापरलेले शब्द कदाचित कायद्याच्या कसोटीवर चुकीचे ठरतील, पण त्या शब्दांमागील जी भावना होती जणू सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना त्यांनी बोलून दाखवल्या असा दावा कडिले यांचे समर्थक करतायत. दुसरीकडे कडिले यांना माहिती आहे की आपले राजकीय भवितव्य हे मतदारसंघातील जनतेच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. आपण 4-6 महिने झालेत पोटनिवडणुकीत निवडून आलोय आणि सध्याच्या परिस्थितीत मतदारसंघातील बहुसंख्य मतदार त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अधिक एकवटलाय. राजकीय अपरिहार्यता आणि ध्रुवीकरणाचा फायदा कडिलेंना घ्यायचा आहे. अक्षय कडिले हे राजकारणातील कच्चे खिलाडी नाहीयेत. त्यांना त्यांच्या वडिलांकडून दीर्घ राजकीय वारसा लाभलाय, त्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवरील नाड्या अचूक ओळखल्या आहेत. धीरज परदेशी प्रकरणातील त्यांच्या आक्रमकतेमागे केवळ भावनिक उद्रेक नव्हता, तर त्यामागे सुस्पष्ट राजकीय गणितही असू शकतात. आजच्या या काळामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी आणि आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी मतदारांचे ध्रुवीकरण करणं हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. कडिले यांच्या या वक्तव्यामुळे मतदारसंघातील हिंदू मतांचं मोठ्या प्रमाणावरती ध्रुवीकरण झालंय. फक्त पडद्यामागे किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत असं न करता कडिलेंनी थेट हिंदू गटाकडून भूमिका घेतली, तीही जाहीर घेतली. ते आता हिंदू या एकाच छत्राखाली एकत्र येताना दिसत आहेत आणि त्यामुळे बाहेरून जितकी जास्त टीका होईल तितकाच मतदारसंघातील पाठिंबा अक्षय कडिलेंमागे अधिक घट्ट होत जाईल हे कडिले यांना जणू ठाऊक आहे. त्यांची भाषा चुकली असे म्हणणारे त्यांचे स्थानिक समर्थकही हे मान्य करतात की जर त्यांनी मवाळ भाषा वापरली असती तर लोकांचा संताप शांत झाला नसता आणि त्यांना हिंदुत्ववादी नेत्यांच्या स्पर्धेत बरंच मागं राहावं लागलं असतं. आधीच संग्राम जगतापांसारखे कडवट हिंदुत्ववादी नेते सोबत असताना कडिले यांनाही आपला आक्रमकपणा सिद्ध करणं भाग होतं. आमदारकीची पहिली स्टम असलेल्या अक्षय कडिले यांच्यासाठी जणू हे भाषण त्यांना हिंदुत्ववादी म्हणून प्रस्थापित करणारं ठरलं. राजकारणात आक्रमकता हीच अनेकदा ताकद मानली जाते आणि कडिले यांनी ती ताकद दाखवून दिली आहे. अक्षय कडिले यांच्या जाहीर भाषणावरून निर्माण झालेला वाद हा सध्या राज्यात निगेटिव्ह अर्थानं चर्चेत असला तरी सुद्धा मतदारसंघामध्ये मात्र तो पॉझिटिव्ह वेने जातोय. भाषा चुकली असली तरी भावना योग्य आहे हा मतदारसंघातील सूर हेच अधोरेखित करतोय की स्थानिक पातळीवरती सुरक्षिततेची आणि अस्मितेची भावना ही कायद्याच्या आणि भाषेच्या सुसंस्कृतपणापेक्षा अधिक महत्त्वाची ठरते. राज्याबाहेरून होणारी टीका किंवा जिल्ह्याबाहेरून होणारी टीका ह्याचे अक्षय कडिलेंचे किती राजकीय नुकसान करेल
की मतदारसंघात त्यांची पकड अजून मजबूत करेल हे येणारा काळच ठरवणार आहे. अक्षय कडिलेंनी त्यांचं पूर्ण राजकीय भविष्यातील करिअर धोक्यात घालून जे हे स्टेटमेंट केलेलं आहे, या स्टेटमेंटचं फळ त्यांना निवडणुकीमध्ये तग धरू देणार, म्हणजे थोडक्यात तारणार की बुडवणार हे ठरवणार असणार आहे. जसं मी म्हटलं की त्यांनी केलेलं स्टेटमेंट हे चुकीचंच होतं. ते एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला न शोभणारं होतं. मात्र ज्यावेळी त्यांचे समर्थक एक गट असा दावा करतोय की ते स्टेटमेंट चुकीचं असलं तरी त्याचा हेतू चुकीचा नव्हता, त्यावेळी मतदारसंघातील लोकांच्या आलेल्या ह्या भावना समजून घेऊन असं म्हणायला जागा उरते की गेल्या 4-6 महिन्यांपासून अक्षय कडिले जे फक्त पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आलेले आमदार आहे, त्या व्यक्तीला आता एक सेपरेट हिंदुत्ववादी ही ओळख मिळाली. आता ही ओळखच त्यांना राजकारणामध्ये टिकवणार की बुडवणार हे पाहणारे ठरणार आहे. जसं मी म्हटलं, या विषयामध्ये मतमतांतर असू शकतात. तुम्ही तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त करा. जय महाराष्ट्र.